आणि त्यात थेट जाऊयात पूजा खेडकर यांच्यावर कारवाई सध्या होतीये। तर हे थेट दृश्य आपण पाहतोय। पूजा खेडकर यांच्यावर मनोरमा खेडकरांच्या घरावर पोलिसांनी ही नोटीस लावली होती आणि ही दृश्य आपण पाहतोय त्यांच्या घरातली घराबाहेरची ही दृश्य आहे। खेडकर कुटुंबाचा नवा कारनामा समोर आलाय। पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांच्याकडून करण्यात आला। पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याने नोटीस जारी करण्यात आली आहे। तर मनोरमा खेडकरांच्या घरावरच पोलिसांनी नोटीस लावली। ही दृश्य आपण त्यांच्या घराबाहेरची पाहतोय आणि तर पूजा खेडकर यांच्या घराबाहेरची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस तिथे पोहोचलेले आहेत। तर मनोरमा खेडकर या काल हजर न झाल्याने ही नोटीस लावण्यात आली होती। पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता आणि दृश्य आपण पाहतोय। पोलीस आता तिथे हजर झालेत। त्यांच्या घरावर ही नोटीस लावण्यात आली होती। पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या घरावर नोटीस लावली होती। काल हजर न झाल्यानं आज नोटीस लावण्यात आली आणि आता तिथे स्वतः पोलीस हजर झालेत। पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्यानं नोटीस लावण्यात आली। तरी थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या घराबाहेरची त्यांची दृश्य आहेत। पूजा खेडकरांच्या घरी आता पोलीस दाखल झालेत। तर काल बोलावून सुद्धा चौकशीसाठी त्या हजर झाल्या नव्हत्या आणि आता थेट पोलीस त्यांच्या घराबाहेर उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। पूजा खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत। ही दृश्य आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर। पूजा खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, ही दृश्य आपण पाहतोय। पूजा खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत। राहुल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पूजा खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत। त्यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। नेमकी पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे। राहुल, पोलीस दाखल झालेत पूजा खेडकरांच्या घरी। त्याचं कारण आहे की त्यांनी शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा गुन्हा काल दाखल झाला होता। त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनला हजर होऊन त्यांची माहिती तुम्ही द्या। त्या हजर झाल्या नाहीत आणि म्हणून आज नोटीस बजावली सकाळी आणि त्या नोटिसीच्या प्रतमध्येच लिहिलेलं आहे की त्यांनी अंगावरती कुत्रे सुद्धा सोडले। म्हणजे प्रांगणामध्ये कुत्रे होते ते सोडले। त्याच्यानंतर ती जी गाडी होती ती गाडी त्यांना दिली। आधी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या की मी घरी नाहीये। प्रत्यक्षामध्ये ती गाडी तिथेच होती त्यांच्या प्रांगणामध्ये। मग ती गाडी हलवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात। ते जे दोन इसम होते, ज्या इस्मानी ही गाडी चालवली आणि ती गाडी घासल्यानंतर वाद झाला आणि त्या क्लिनरचं अपहरण केलं, तर तो इसम त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आहे असं म्हणतात। तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आता पोलिसांना हवी आहेत। काल ज्या पद्धतीनं 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बाहेर आला तो बहुधा पोलिसांपैकीच कोणीतरी बनवलेला आहे। त्याच्यात संभाषण असं दिसतं आहे की मनोरमा खेडकर हे अजिबात त्यांना आतमध्ये येऊ देत नाहीत। तो जो क्लिनर आहे त्याला त्यांनी सोडून दिलं। त्याच्या अपहरणाचा ज्यांनी तक्रार दिली होती त्यालाही माहिती नव्हतं की हे खेडकर कुटुंबाशी निगडीत आहे। आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना हवी आहेत आणि म्हणून पोलीस तिथं पोहोचलेले आहेत। कदाचित मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुद्धा त्या जर घरी असतील तर केली जाईल। मागच्या वेळेला आठवत असेल तर त्यांना रायगडमधनं पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, जेव्हा त्या शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलं आणि त्या शस्त्राचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या। आज आता तसं काही घडतं का ते बघावं लागेल। खूपच इंटरेस्टिंग, धक्कादायक अशी सगळी घडामोड खेडकर कुटुंबियांच्या संदर्भामध्ये गेली वर्षभर सुरू होती। त्यात आता एक आज नवा अंक होताना दिसतो आहे मनोरमा खेडकरांच्या निमित्ताने। निश्चितच राहुल, आपण अजूनही पाहतोय की त्यांचं घराचं गेट अजून सुद्धा बंद आहेत आणि पोलीस बाहेर फक्त वाट पाहत आहेत। कारण पोलिसांना ते आतमध्ये येऊ देत नाहीयेत आणि शेवटी कोर्टाचे काही निर्देश असतात। कायद्याची पूर्ण जाण असलेले जे प्रशासनामध्ये होते दिलीप खेडकर आणि त्यांना असलेलं एकूणच आर्थिक बळ ज्याची चर्चा होत असते, जसं विजय कुंभार वगैरे लोक म्हणतात, आणि कायद्याच्या आधारावरती त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली ना पूजा खेडकरच्या बद्दलची। पूजाला अद्यापही कोणत्याही प्रकारामध्ये अटक सुद्धा होऊ शकलेली नाहीये। अगदी दिल्ली हायकोर्टाने सुद्धा जो दिलासा दिला त्याच्यात
वेगळ्या पद्धतीच्या कायदेशीर क्लुप्त्या वापरल्या. त्यामुळे पोलीस प्रयत्न हाच करतील की कोणत्याही पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन होऊ नये आणि ते न होता आपल्याला कारवाई कशी करता येईल आणि टप्प्याटप्प्याने पोलीस त्या गोष्टी करतील. जसं काल झालं, आता इतर कोणी असतं तर काय केलं असतं सामान्यतः आपल्याकडे, तर सरळ पोलीस घुसले असते, दरवाजे उघडले असते. तशी कृती इथे होताना दिसत नाहीये. मनोरमा खेडकर यांना पुन्हा संधी देऊन पोलीस निश्चितच राहुल, तर आपण पाहतोय की मनोरमा खेडकर यांच्या घरी आता पोलीस दाखल झालेत, कारवाईसाठी हे पोलीस दाखल झालेत आणि आपण पाहतोय गेटच्या बाहेरच पोलीस हे वाट पाहत थांबलेले आहेत. त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाहीये. तर पूजा खेडकरांच्या घरी पोलिसांची ही कारवाई सध्या सुरू आहे. 3-4 वेळा पोलिसांनी घराचा दरवाजा देखील ठोठावलाय आणि आता गेट ओलांडून पोलीस हे घरी पोहोचलेत. पुन्हा जाऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, सध्या काय सुरू आहे तिथे? पोलीस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि बघा सकाळची जी नोटीस आहे त्या नोटिसीमध्ये काय लिहिलंय त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की साधारणपणे पोलिसांना काय कारवाई करायची. सकाळी पोलिसांनी जी नोटीस बजावली त्या नोटिसीच्या तपशिलामध्ये लिहिलेलं आहे की पूजा खेडकर म्हणजे मनोरमा खेडकर यांनी काय केलं तर काल दुपारी 3 वाजता जेव्हा चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या मदतीनं ऐरोलीचे पोलीस तिथे दाखल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी श्रीमती मनोरमा खेडकर यांना सांगितलं की तुम्ही दरवाजा उघडा आणि तो जो अपहृत झालेला व्यक्ती आहे त्यांना सोडा. त्यांनी सोडलं, पण त्यानंतर त्यावेळेला तिथे असलेली जी गाडी आहे त्याची मालकी पण आपण बघितली, पोलिसांनी सांगितली MS-12 RP 5000 ही जी गाडी आहे ती पूजा ऑटोमोबाईल्स नावावरती आहे, म्हणजे त्यांची स्वतःच्या मालकीची गाडी आहे. तर ही गाडी त्यांना ताब्यात घ्यायची होती की जी गाडी त्या ट्रकला घासली आणि तिथून तो वाद निर्माण झाला आणि मग सरळ त्या क्लिनरला जो पंजाबचा रहिवासी आहे त्याला गाडीमध्ये टाकून चतुशृंगीतला आपल्या घरात घेऊन आले खेडकर, असं त्यांच्यावरती आरोप आहे. तर त्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी ते काल गेले होते. मग अडथळा आणला त्यांच्या शासकीय कामामध्ये आणि अडथळा आणल्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरू झाली, त्यांना नोटिसा बजावल्या. आज मला असं वाटतं की पोलीस हा प्रयत्न करतील की ती जी गाडी आहे ज्या गाडीतनं हा गुन्हा मुख्य घडलाय तो त्यांना ताब्यात घ्यायचा आहे, ती गाडी ताब्यात घ्यायची आहे. ती काल त्यांना घेता आली नव्हती. आज ते पहिल्यांदा हा प्रयत्न करतील की ते गेट उघडून मध्ये जातील आणि गाडीचा ताबा घेतील, कारण गुन्ह्यात वापरलेली ही गाडी ही म्हणजे ती पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असाच तर आरोप आहे त्या नोटिसीमध्ये. आणि त्याबरोबरच मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता तर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. पूर्वी विधिमंडळामध्ये याच्यावरती सखोल चर्चा झाली आणि नॉन बेलेबल ऑफेन्स करण्यात आला, अनेक कठोर प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. तर ह्या केसमध्ये मनोरमा खेडकर यांनी काल जे वर्तन केलं त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये अधिक कठोरची कारवाई होईल असं दिसतं आहे सध्या तरी. निश्चितच राहुल, आपण असे सोबत राहा. अविनाश पवार आमचे प्रतिनिधी थेट तिथे घराच्या इथे उपस्थित आहेत. अविनाश, काय आणखीन माहिती कळते आपल्याला तिथून? आपण पाहतो आहोत या दृश्यामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं इथे काही मनोरमा खेडकर यांच्या घराबाहेर आता इथे पोलीस पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणाहून आता इथे आतमध्ये जाण्यास खरं तर मज्जाव केला जातोय त्यांना. त्याच्यामुळे इथले 1-2 कॉन्स्टेबल जे आहेत त्या गेटवरून आणि इकडच्या साईडच्या कंपाऊंड वरून हे उड्या मारून आतमध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी आतमध्ये कोणी आहे का याची माहिती घेतली जात आहे. खरं तर मगाशीच ज्यावेळी आपण इथे आलो होतो आणि या सगळ्या गोष्टीची पाहणी केली तेव्हा 1-2 जेवणाचे डबे घेऊन इथे जे काही कार्यकर्ते आहेत तुम्ही ते आले होते आणि त्या संदर्भातलं जे काही आपण दृश्य पाहतोय ते माझ्या पाठीमागे इथेच ते मनोरमा खेडकर यांचं 112 नंबरचं हे घर आहे आणि या घराच्या ठिकाणीच आता हे पोलीस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी 1-2 कॉन्स्टेबल जे आहेत ते आतमध्ये जाऊन संपूर्ण पाहणी करून आता इथे जर आपण पाहिलं या युनिव्हर्सिटी बाणेर रोडच्या परिसरात हे घर आहे आणि आतमध्ये जे आहेत ते 1-2 कॉन्स्टेबल गेलेले आहेत आणि आतमध्ये कोणी आहेत का याच्याविषयीची जी पाहणी आहे ती संपूर्णरित्या केली जात आहे. या दृश्यामध्ये आपण पाहतो आहोत ते मनोरमा खेडकर यांचं घर आहे इथे साधारणतः 2 मजल्याचं. त्याच्या बाहेर काही गाड्या उभ्या दिसत आहेत आपल्याला आणि इथेच आता ही सगळी जी पाहणी आहे ती सुरू आहे. आतमध्ये जे काही कॉन्स्टेबल गेले आहेत ते या सगळ्या गोष्टीची पाहणी करतायत आणि बाहेर जे काही पोलीस उभे आहेत त्यांच्याशी संवाद साधतायत आणि आतमध्ये काय आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न करतायत. एकूणच आता जर आपण पाहिलं तर हे जे खेडकर कुटुंबीय आहेत ते कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नसल्यामुळं त्यांनी आता ही जी भूमिका आहे ती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी आता आपल्याला पोलीस सांगतील की आतमध्ये काही आपल्याला याविषयीची माहिती मिळालेली आहे अथवा कोण आतमध्ये आढळून आलेला आहे का, तर थोड्याच वेळात आपल्याला या संदर्भातली माहिती मिळू शकेल. दीपाली.
निश्चितच अविनाश, आपण पाहतो की काही नागरिक सुद्धा पोलिसांसमोर दिसत आहेत आणि आता गेट हे उघडण्यात आलेलं दिसतंय, अर्थात थोडंसं हे जे गेट आहे हे आता उघडण्यात आलेलं आहे आणि पोलीस जे आहेत ते आतमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. तर एकूणच आता आतमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींची पाहणी ही केली जाणार आहे. एकूणच आपण पाहतो आहोत की आता पोलिसांनीच हे सगळं कुलूप आतमधून हे करून आतमध्ये जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केलेली आहे. एकूणच आपल्याला या खेडकर कुटुंबियांच्या या सगळ्या घटनाक्रमाचं जर आपण पाहिलं तर निश्चित आतमध्ये आता ते दोघे आहेत का याविषयी आशंका आहे. कारण मागच्या काही घटनांमध्ये ते इथून निघून गेल्याचं देखील दिसून आलेलं आहे. ते फरार होते, त्यांना त्यांचं एक घर दिल्लीमध्ये असल्याची देखील माहिती मिळते. त्याच्यामुळे आता ते नक्की या घरामध्ये आहेत किंवा ते दिल्लीला निघून गेलेत याविषयीची देखील चाचपणी पोलीस करतील. दीपाली, नक्कीच त्यांच्या कुटुंबातले आणखी कोण कोण तिथे आहे याबद्दल काही कळतंय का? निश्चितच दीपाली, आपण याविषयीची सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण सकाळी सुद्धा जेव्हा इथून पाहणी केली होती तेव्हा 2 लोकांचा डबा हा आतमध्ये गेल्याचं दिसलं होतं. त्याच्यामुळे 2 लोक तर निश्चित आतमध्ये असणार आहेत आणि नक्की ते खेडकर आहेत किंवा तिथले केअरटेकर आहेत का याविषयीची देखील माहिती घेतली जाणार आहे. पोलिसांना आतमध्ये शिरू दिलं जात नव्हतं. आता आपण दृश्यामध्ये पाहतोय की पोलीस हे आतमध्ये गेलेले आहेत आणि याविषयीची माहिती घेत आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात पोलीस आपल्याला या संदर्भातली माहिती देतील. अविनाश, मनोरमा यांच्या विरोधात काय काय नेमकी कलमं लावण्यात आली, काय कारवाई करण्यात आली पोलिसांकडून याबद्दल काही माहिती कळते? त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याची जी काही कलमं आहेत ती या ठिकाणी लावलेली आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही तपासामध्ये याबाबतची कलमं आहेत. त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन मग या गोष्टीचा तपास केला जाणार. तोपर्यंत ही जी कलमं आहेत ती कोणतीही गंभीर कलमं दिसून येत नाही, ती नॉन बेलेबल नव्हे तर बेलेबल कलमं आहेत. त्याच्यामुळे या संदर्भातली जी तीव्रता आहे ती आता आपल्याला पुढे खेडकर कुटुंबीय नक्की कुठे गेले, त्यांनी त्या ड्रायव्हरला मारहाण केली का, त्यांना जबरदस्तीने कोणत्या प्रकारे हा सगळा प्रकार घडला त्यावर आपल्याला समजू शकेल. दीपाली, अविनाश, इथले आजूबाजूचे रहिवासी सुद्धा काही वेळापूर्वी आपल्याला गेट बाहेर दिसले होते, त्यांच्याकडून काही या संदर्भात काही माहिती कळते आपल्याला, काही प्रतिक्रिया येते? दीपाली, आपण याच्या अगोदर देखील खेडकर कुटुंबियांचा जर इतिहास पाहिला तर ते आजूबाजूच्या कोणत्याही रहिवाशांशी जास्त संपर्कात नसतात. रहिवासी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माध्यमांचे प्रतिनिधी आल्याचं दिसल्यानंतर या ठिकाणी जी चौकशी आहे ती करण्याकरता आल्याचं आपल्याला लक्षात आलं. मात्र रहिवासी हे यांच्यापासून थोडेसे दूरच असल्याचं काहीसं निष्पन्न झालेलं आहे. कारण खेडकर कुटुंबीय हे इथल्या आसपासच्या लोकांमध्ये मिसळत नसल्याच्या या अगोदरची देखील माहिती आहे. अविनाश, आपण पाहतोय पोलीस आतमध्ये पोहोचलेले आहेत. ही रबाळे आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई आहे का, या संदर्भात काही कळत आहे? होय दीपाली, या संदर्भातली आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार रबाळे पोलीसचे जे काही खरात म्हणून आहेत त्यातले आयोग आणि त्यानंतर चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे उत्तम भजनावळे अशा दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. कारण रबाळे पोलिसांनी काल रात्री देखील इथे येऊन या सगळ्या गोष्टीची तपासणी केली होती आणि आता चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे उत्तम भजनावळे त्यांचे सहकारी या सगळ्या गोष्टीचा तपास करताना आपल्याला इथे दृश्यामध्ये दिसू शकतात. अविनाश, पोलीस आतमध्ये गेलेत का, दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न झालाय का? होय दीपाली, आता जो मेन गेट आहे कंपाऊंडचा तो तर सोडून आतमध्ये ते गेलेले आहेत. आतमध्ये आता पूर्ण आहे का याविषयीची चाचपणी देखील होईल. आतमध्ये माध्यमांना प्रवेश दिलेला नाही. आपण जी दृश्य दाखवतोय ती मुख्य द्वारापासूनची आतली आहे. त्यामुळे आता आतमध्ये काय होतंय ते आपल्याला थोड्या वेळा समजू शकेल. दीपाली, अविनाश, पूजा खेडकर कुठे आहे सध्या, या संदर्भात काही माहिती कळते आपल्याला? दीपाली, खरं तर आता या सगळ्या गोष्टींचा जो वाद आहे तो खरं तर वादग्रस्त आणि निलंबित जे IPS अधिकारी आहे पूजा खेडकर यांच्या भोवतीच फिरताना दिसतोय. कारण त्यांच्यापासूनच या गोष्टींची सगळी सुरुवात झाली होती. मनोरमा खेडकर यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातला देखील एक वाद हा समोर आला होता आणि यानंतर या कुटुंबाची अरेरावी जी आहे ती आपल्या समोर आली होती. त्यामुळे आता पूजा खेडकर देखील कुठे आहेत याविषयीचा तपास खरं तर घेतला पाहिजे. मात्र पूजा खेडकर कुठेच आपल्याला समोर आल्याचं चित्र दिसलेलं नाहीये. मूळतः मी पहिल्यांदा देखील उल्लेख केला, दिल्लीमधील त्यांचं एक घर आहे, त्या ठिकाणी देखील त्यांचं वास्तव्य असतं. त्याच्यामुळे कदाचित पूजा खेडकर या दिल्लीत असण्याची शक्यता आहे. नक्कीच अविनाश, यानंतर नेमकी काय स्वरूपाची कारवाई होऊ शकते? कारण ते दार ठोठवण्याचा प्रयत्न करतायत पोलीस, मात्र दार उघडलं सुद्धा जात नाहीये, कारवाईला चौकशीला मदत केली जात नाहीये. निश्चितच दीपाली, आता याच्या संदर्भातला आपण पाहतो की पोलिसांना कोणत्याही प्रकारे सहकार्य होत नसल्यामुळे कदाचित आता या संदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून कदाचित त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया होईल. आतमध्ये जे काही असतील कर्मचारी असतील अथवा ते स्वतः असतील त्यांना ताब्यात घेतलं जाईल
अशी माहिती पोलिसांकडून मिळते. नक्कीच काय नेमकी सध्या परिस्थिती तिथे पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय पोलिसांसोबत आणखी बरीच माणसं दिसत आहेत. सध्या काय घडतंय तिथे? दीपाली, आता आपण पाहिलं ज्या पद्धतीने चतुर्संगी पोलीस स्टेशनने इथे येऊन त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसह सुरुवातीला आवाज देण्याचा प्रयत्न केला. गेटमधून देखील आतमध्ये कुणी आहे का याची तपासणी केली, मात्र तिथे कुणीही आवाज दिला नाही. त्यानंतर इथे गेटवर काही काळ आपण पाहिलं की पोलिसांनी वाट पाहिली. आतमध्ये दोन जे कॉन्स्टेबल होते त्यांनी शेवटी गेटवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये नक्की कोण कोण आहे या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आता कुणीही याला प्रतिसाद देत नाही. त्याच्यामुळे मूळतः हे दोघे इथे असतील याविषयीची शंका फारच कमी आहे. असं सांगितलं जात आहे की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे इथे नसावेतच, त्यांचे फक्त कर्मचारी इथे असावेत. मात्र ज्या पद्धतीने इथे त्या ड्रायव्हरला आणलं होतं, याच ठिकाणी त्याला डांबून ठेवलं होतं आणि इथेच हा ड्रायव्हर आढळून आला. इथूनच पोलिसांनी त्याला सुटका केली त्याची, आणि त्याच्यानंतर आपण पाहतो या सगळ्या घडामोडी चाललेल्या आहेत. आता मनोरमा खेडकर या ठिकाणी आहेत की नाही याविषयी पोलीस कालपासून तपास घेत आहेत, मात्र अद्यापही त्या इथे आढळून आलेल्या नाहीत. आणि पोलिसांना तपासात कोणताच सहकार्य मिळत नसल्यामुळे आता पोलिसांना अशा पद्धतीने सर्व शोध घ्यायला लागत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा जो बाणेर युनिव्हर्सिटी रोड शेजारचा हा जो मजला आहे त्यांचा, या ठिकाणी सकाळपासूनच ही सगळी प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि चतुर्संगी पोलिसांनी आता या संदर्भातला अधिक कसून तपास सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच अविनाश, याचे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतो पूजा खेडकरांच्या घरी पोलीस दाखल झालेत. अगदी 20 मिनिटांपासून पोलीस तिथे हजर आहेत. तिकडे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे हे सर्व श्रुत आहेत. पूजा खेडकरच्या कारला धडक दिल्यानंतर थेट ट्रकच्या क्लीनरचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांनी कारवाई करत मनोरमा खेडकरांच्या घरावर आता नोटीस लावली आहे. मात्र यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणत खेडकर कुटुंबियांनी पोलिसांच्या अंगावरच कुत्रे सोडले आहेत. तर हा खेडकर कुटुंबियांचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे. खेडकर या पोलिसांसमोर हजर न राहिल्यानं पोलिसांनी ही नोटीस जारी केली. ही नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात आली आहे. मात्र यावेळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे आणत खेडकर कुटुंबियांनी पोलिसांच्या अंगावरच कुत्रे सोडलेत. खेडकर कुटुंबियांचे आणखी कारनामे समोर आलेत. पोलीस तपास करण्याकरता चतुर्संगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेले होते. त्यांना आम्ही मदत दिलेली होती. ते मदत घेऊन मनोरमा खेडकर यांच्या बंगल्यामध्ये ते गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, गेट उघडलेलं नाही. तसेच त्यांच्या अंगावर कुत्रे वगैरे असं घालून त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर जे गाडी होती ती गाडीही पळवून लावण्याचा त्यांनी पळवून लावलेली आहे. त्यामुळं नवी मुंबई पोलिसांचे जे अधिकारी होते त्यांनी चतुर्संगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे